हे आण्यानं का आणलंय बघा, लिकरू आणल्यासारखं मोठं ठण. हर हर महादेव मित्रांनो, आप्पाच्या गप्पा चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे. तर आज आहे महाशिवरात्री. तर आता आम्ही चाललो कुठं, मंदिरात. आणि मंदिरातून मग पुन्हा ते डिपेक्स कार्यालयात जाणार आहे. कुठं चालणार श्रीनिवास आपण? मंदिरात जायचं नाही का? मंदिरात जायची की आधी जायचं? डिपेक्सची मीटिंग होती आता मंदिरात वगैरे जाऊन आमचो. आता काकू वाट बघल्यात आमची. ते आमचं तर आम्हीच दोघं राहतो, मेन श्रीनिवास. आता ते फराळाचं घेऊन जात आहो किंवा खाता बघता. चला मग तुम्ही बी करा मग आता फराळ. आत्ता चालू का रूमला, कुठून डिपेक्स वरून फराळ वगैरे झालं आमचं. तुमचं झालं का? हो, कमेंट मध्ये सांगा काय खाल्लं ते. हे आण्यानं का आणलंय बघा, लिकरू आणल्यासारखं मोठं ठणस. उचल नाही काका इकडे गाई बघा, जनरेशन बघा, हे एकदम अँसेस्टर, एकदम लेटेस्ट वालं. हे त्याचं पिल्लू बघा, बारकं. हे त्याच्याहून लहान, हे थोडं मोठं. लेकराचं लिकरू आहे होती. त्याची सगळी जनरेशन आहे. आता मेस बंद होती म्हणून तर महादेवाच्या मंदिरात आमचो डबल. कस काय भूक लागल्या ओले. मी बी आलते बघा माझ्यासोबत. ठेव का हे आण्या कशाला आलता फराळच की? हा तेच महाप्रसाद वय बी आलतं बघा. हे दुसऱ्यांदा बरं सगळ्याच. आणि तेवढं पहिल्यांदा वय दुपारी तर बाबा 5 वेळेस खालो. 5 किती गरीबी आली बघा. का सगळ्यात जाऊन पाणी आणावं लागले. तेवढ्या लांब 1-2 किलोमीटर वरून पाणी आणलं. काही आपले फॅन भेटलेत बघा. का आमची मजा केली. फॅन म्हणजे ते फॉलोअर्स आहे. तो फॉलोअर्स सबस्क्रायबर चालेल. आता मी कपडे धुतलो. आज जरी महाशिवरात्री असली तरी आता संडे होता ना हो, मग ते आठवड्याभराचे कपडे असतात, मग ते संडेलाच धुवावं लागतंय. तर आता उद्या सकाळी 9 वाजता माझा सायबर सिक्युरिटीचा पेपर आहे. म्हणजे कोणता सब्जेक्ट? बग बाउंटी प्रोग्राम. त्याचा अभ्यास करतो आता. कारण आता जर नुसतं हेच टाइमपासच करत बसलो तर सकाळी पेपरमध्ये जाऊन काय लिहू? तर लिहावं लागेल काही ना काहीतरी अभ्यास करून. आता अभ्यास करतो. सरांनी फक्त युनिट 1ची पीपीटी पाठवली, तर युनिट 2चे नोट्सच नाहीत आता आमच्याकडे. मग आता ते सेल्फ स्टडी करावं लागेल आता त्याची. चला मग करतो सेल्फ स्टडीज. काय उलाले